दरम्यान कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं राज्यामध्ये पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यांच्या बरोबरच कोणत्याही समारंभांना फक्त 50 जणांनाच परवानगी असेल. तसंच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे आणि महानगरपालिका क्षेत्रातले निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरं, पर्यटन स्थळं, चौपाट्या किंवा समुद्रकिनारे या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता सर्व चौपाट्या या बंद केल्या जाणार आहेत. एवढंच नाही तर शाळांच्या संदर्भात सुद्धा पुढच्या 2 दिवसात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि पुढच्या काही काळाकरता शाळा सुरू ठेवायच्या का बंद यावर या बैठकीत चर्चा होईल. नवीन नियम काय काय आहेत आपण नजर टाकूयात. विवाह सोहळ्यासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी असणार आहे. राजकीय कार्यक्रमांना सुद्धा फक्त 50 जणांच्या उपस्थितीतच राजकीय पक्षांना कार्यक्रम करावे लागतील. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. तर पर्यटन स्थळांच्या परिसरात थेट जमावबंदीचे आदेश देण्यात आले. हे सगळे राज्यभराच्या करताचे आदेश आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाकडे अतिरिक्त अधिकार देण्यात आले. स्थानिक प्रशासन स्थानिक आवश्यकतेनुसार किंवा होणारी गर्दी, गोंधळ, गडबड, संभाव्य गर्दी पाहता अतिरिक्त नियम लागू करू शकतं. नियम 144 म्हणजे जमावबंदीचा आदेश सुद्धा स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेला आहे. आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये पोहोचले. तिथे पाहणी करतायत. इथे होत असलेली गर्दी किंवा इथे व्यावसायिकांच्याकडून पाळले जात असलेले नियम या संदर्भात काही गर्दी होते का किंवा नियमांचं पालन केलं जात आहे का. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत. स्वाती, नियमांचं पालन केलं जात आहे का मॉलमध्ये? की ग्रोव्हल्स मॉलमध्ये आहोत आपण आता कांदिवलीच्या आणि त्यानंतर या मॉलमध्ये आपण पाहतोय की याचा आढावा घेत आहे आणि त्यामुळे आपण जरा मेयरकडे थेट जाऊया की जिथे त्यांचा आढावा दौरा सुरू आहे आणि आढाव्या दरम्यानच आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊ की नेमकी त्यांना परिस्थिती काय बघायला मिळते. थेट आपण मेयरकडे जाऊया. मॅडम, तुम्ही एक मॉल झाला, आता दुसऱ्या मॉलचा आढावा घेताय. तुम्हाला काय बघायला मिळालं की साधारणतः लोकांकडनं काळजी घेतली जाते का मॉलमध्ये नियमांचं आहे की लोक खरंच काळजी घेत आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की आपली काळजी आपण घेतली पाहिजे आणि जो स्प्रेड होतोय, जो आता जलद गतीने पसरतोय, त्या जलद गतीने पसरताना मुंबईकर ही काळजी घेत आहेत, हे बघून आनंद वाटला. मॉलचे जे लोक आहेत, आता उद्या मार्केट होतील, आपली हॉस्पिटल, सगळीकडे आपण जाणार आहोत. आपण कोणाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुम्हाला ती सवय असू दे. ज्या पद्धतीने आता स्प्रेड होतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक वाचली पाहिजे आणि लोकांना त्रास होता कामा नये. म्हणून आज आपण उपमहापौर सुहास वाडकर आणि आम्ही एकत्र फिरतोय. नक्कीच मॅम, तुमच्याशी बोलतोच आहोत आम्ही, पण जरा एकदा दृश्य दाखवते की ग्रोव्हल्स मॉलमध्ये ही आपण दृश्य बघतोय आता की आता बऱ्यापैकी तशी कमी गर्दी आहे असं म्हणायला हरकत नाहीये, पण ही गर्दी हळूहळू वाढत जाणार आहे. आपण बघितलं की मुंबईमध्ये 144 कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे 7 जानेवारीपर्यंत. पण त्यातच मुंबई पोलिसांनी आदेश काढलेला आहे की मग मरीन ड्राईव्ह असेल किंवा मग साधारणतः गेटवे ऑफ इंडिया असेल तर तिथे पण बऱ्यापैकी गर्दी जी आहे ती करू नये. 144 अंतर्गत तिथे अजिबात. स्वतः आम्ही तिथे आहोत, बऱ्याचशा चौपाट्या वगैरे पण पाहतोय की जेणेकरून लोकांना अवेअरनेस देणं आमचं काम आहे. लोकांच्या जवळ जाऊन सांगणं आमचं काम आहे. ते आमचं काम आम्ही करतो आणि मला आनंद वाटतोय की किमान लोक ऐकतायत. महापौरजी, मला सांगा की म्हणजे हे जे भाग आहे जिथे आपण खूप जास्त गर्दी होते, जुहू बीच असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, तिथे पोलिसांचा बंदोबस्त असेल का? आणि मग दोन्ही आहे, पोलीस आहेत, महानगरपालिका आहेत, काही वेगळे व्हॉलेंटियर आहेत.
काही सोशल लोकांनी पण कळवलेलं आहे, सोशल वर्करनी, की आम्ही अवेअरनेस लोकांना देऊ, आम्ही लोकांना मास्क घाला असं विनंती करू. आणि मला वाटतं मुलं लोक पाळतायत. नक्कीच. मला सांगा की तुम्ही लोकांना आवाहन करताय, तुमच्या घरी तुमचं कुटुंब पण मोठे आहे, अशा तुम्ही तुमचं नववर्ष ला स्वागत जे आहे ते कसं साजरं करणार आहात? तुम्ही स्वतः घरी छोटी पार्टी ठेवली आहे का? नाही नाही नाही, आमच्याकडे आम्ही रात्रीचं संपूर्ण घर झाडून घेतो, सगळीकडे चांगले दिवे लावतो आणि 12 ते 2 ही प्रार्थना असते. हे काय आजच नाही की कोविड आला म्हणून नव्हे, तर आपण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे का होईना आम्ही सुरुवात करतो, नवीन वर्षाचं स्वागत करतो. तर बाबा येणारं नवीन वर्ष हे आरोग्यदायी चांगलं जाऊ दे आणि जे काही आम्ही काम करतोय त्याला चांगलं यश मिळू दे. नक्कीच तुम्हीच राहाच आमच्या बरोबर. पण मी जरा एकदा पुन्हा मुद्दाम दृश्य दाखवते की कारण महापौर स्वतः याचा आढावा घेतात आणि आपण आता सध्या ग्लोबल मॉलच्या वरच्या मजल्यावर आहोत. तर जिथे आपण बघितलं तर अनेक लोक येऊन त्यांना भेटतात, पण त्यांच्याकडनं साधारणतः लोकांची अपेक्षा अशी आहे की त्यांनी ज्या अशा ठिकाणी जात आहेत तिथे कडक कारवाई करावी. जर कोणी तसं सापडलं तर पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघतो, ही वरची जी आपण दृश्य बघतो ज्याच्यामध्ये कोणीही मास्क घातलेला दिसत नाहीये, पण तो फूड कोर्ट आहे. सध्या लोक खाली बसून आपल्याला खाताना बघायला मिळतात, म्हणून त्यांच्या तोंडावर कुणाच्या तोंडावर मास्क नाहीये, कारण ते खात्यात ते फूड कोर्ट आहे. पण त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं की बऱ्यापैकी इथे लोक पाळताना बघायला मिळतात, कारण तसे मॉलकडनं पण काळजी घेतली जाते. जसं आता आपण बघितलं की हा आढावा जो आहे तो अजून सुरूच आहे. पहिला सगळ्यात आधी ओबेरॉय मॉलमध्ये आढावा घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण कांदिवलीच्या या ग्लोबल मॉलमध्ये आलोय. मिलिंद. स्वाती, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपेक्षा करूयात की